नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुद्रांश, तुम्ही बघा आता रुद्रांश ब्लॉग्स. तर माहिती आहे मला खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय. खूप दिवस म्हणजे जवळपास आहे की वर्षानंतर चॅनल बंद होतं. आता गणपती आले, गणपतीचा सीझनच आपला सीझन असं म्हणलं तरी चालेल. आता आज आहे 2 आगमन. तर एक तर श्रीमंत राजाचं आहे, आपण कायम जातो त्यांचं, आणि रामनगरीचा राजा त्यांनी पण यावर्षी परत नवीन मूर्ती आणलेली आहे. आता मला तर माहिती मूर्ती कशी, पण तुम्हाला नाही माहिती आणि थंबनेलवर दिसूनच जाईल. आता एवढ्या दिवसांनी व्हिडिओ येतोय तर मला नाही वाटत की यूट्यूब रिकमेंड करेल जास्त. तर जास्तीत जास्त कमेंट करा, आवडली तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, नाशिकमध्ये सगळ्यांना कळू द्या की आपल्या इथं पण आगमन होतं. बाहेरच्यांना पण समजून द्या की फक्त मुंबईला नाही, नाशिकला पण आगमन होता. आता नवीन नवीन मूर्ती आणतायत, सगळ्यांना उत्सुकता आहे, सगळे रेडी आहे आता आपल्या नाशिकमध्ये पण गाजवायला सगळं. तर नाशिकला पण पुढं नेऊ. दोन्ही अपोजिट साईडनी येणार आहे, टायमिंग सेम आहे. आता कसं कव्हर करायचं ते तर काय माहिती नाही. ट्राय तर पूर्ण राहील की दोन्हींचे ओपनिंग सेरेमनी कॅप्चर करायला पाहू, जमलं पाहिजे. कारण टायमिंग मॅच त्यांचा नाही झाला तर चांगली गोष्ट आहे, आपला झाला तरी चांगली गोष्ट आहे. आता कोणत्या गणपतीकडे पहिले जायचं आहे तो विचार मी रस्त्यात करेल. डायरेक्ट तिथं पोचल्यावर तुम्हाला सगळं सांगतो. बाई जो विचार केला होता तेच झालं. एकाचं आगमन झालं, पोचलो लेट, त्याच्यात आमचा एक कलाकार गेला हरवून भलतच रोडला. बा आमचा तिसरा लेट करणारा, रोड विसरतो, येतो लेट. झालं ना इथलं आगमन. आता काय बॅकग्राऊंड आहे काय माहिती. तर आता इथली तो ओपनिंग काय नशिबीने लागली. आता जाऊ रामनगरीच्या राजाच्या ओपनिंगला, ती पण लागते का नाही माहित नाही. किती वाजले रे? 4:30 बहुतेक तरी नसेल झाली काय रे. माऊलीमध्ये एकशे तुम्ही कॅरेक्टर बघायला भेटत. आतापर्यंत 2 पथक दिसले, टोटल 7 पथक आहे. 7 रामनगरीच्या राजाचं पण नाही बघायला भेटलं. मेंढक काय म्हणतात? बदक रे, बदक बदक बदक. मंद बदक आहे. आगमन बघायला आणि मला आईस्क्रीम सुद्धा खाऊ घालायचं. असे हात काय म्हणजे गरीबाला देऊन टाकले. बाई इथे एक स्पॉटर, एक स्कॅमर स्पॉट झालेला आहे. पाय याच्या हातात बघ काय, याच्या हातात बघ काय, आणि स्कॅमर पाय. गाईस मी मेकअप केलाय, मी मेकअप केल्यावर एवढी सुंदर दिसेल ना, हे तर मला ओळखणार पण नाही. काय काय हाताला काही आहे तरी का खोटारडा. क्या उखाडले इतनी बड़ी हाइट लेके. भरपूर काय उघडतोय इथून टिचकी मारे तर डोक्याला बसते एवढी. भरपूर काय उघडतोय माहिती मला, लांबून दिसून जात.
फक्त एवढं मला जीपीएसची गरज नाही पडत. ते सोडून भरपूर काय उखाडले माहिती मला. काय काय उखाडले? ते तुला नाही माहिती, मला माहिती. मग सांगा मला. तुला सांगणं वेगळं आणि त्याच्यात सांगणं वेगळं. दिसत पण नाही रे. कोण येतो? कोण आहे? कोण आहे? अरे नीट दिसू दे, याच्यात बी दिसू दे. दुसरा कोण आहे? वाटतं का मी नीट काय? तू आहे. एवढा बारीक, एवढा बारीक. मग कोण आहे तेवढा बारीक? कसं वाटतंय? एवढी मेहनत करून दोघांची ओपनिंग सेरेमनी नाही बघता आली. सगळं याच्यामुळे आलं, आंब्यामुळे. बाय फोन घेऊन स्वतःच बोलतोय उलटा चोर पटवाल को टाके. मी तर टाइमशीर आलो होतो पण रस्ता आम्ही दोघं टाइमशीर होतो बरं का. लेट करणार तोय, तुम्हाला माहितीये. माझी करता दरवेळेस माझ्यावरच नाव टाकतो. घ्यायला कोणाला जायला लागतं सगळ्यांना माहिती, त्याच्यामुळे जास्त लेट होतो. आता तो 15 Pro वर बसून येणार आहे. आता बोल. आता पाऊस येतोय. आता थांबलो तर थांबू नाही तर culti.com. काय असं पण लग्नात जायचंय. चले रस्ता खाली कर भावा, नाशिकची पोर आली. छोकरे कलाकार MH15 हवा चाली. खुदा बोला मेको तेजा ठसने का नहीं. नासिक ढोल बजने वाला, इंडिया में भाई.